पानपट्टी करा. पुढचं घ्या. आधार कार्ड. पुढचं घ्या. पॅन कार्ड. लायसन वगैरे खताचं लायसन. पुढचं घ्या. नंतर हे ब्लँक झालेला आय डी घ्या पुढे. ब्लँक झालेला हा डाटा पाहून नाही त्यांच्यावाल्या पोर्टलला. ते पण मी सगळे पुरावे त्यांना जोडले त्यांनी पुरावा एम.पी. मी तुम्हाला प्रश्न तुमचं काय म्हणणं ते सांगा. माझं काय म्हणणं आहे माहिती का, यांनी तुमचं नाव सांगा पहिले. सुदर्शन भारत बालराव, उन्नती कृषी सेवा केंद्र, शेकटा, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर. माझं एक खताचं लायसन आहे बरं का. यांनी मला आय डी दिलेला आहे एप्रिलमध्ये. आय डी दिल्याच्यानंतर यांनी पॉश मशीन दिलं. पॉश मशीन दिल्याच्यानंतर मी काय केलं, आय डी चालू करून बघितलं तर आय डी ब्लँक आहे. मी आरसीएफ ऑफिसला गेलो. आय डी कोण दिली ती? आय डी आरसीएफनं दिलेली. राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर संभाजीनगरला क्रांती चौकमध्ये ऑफिस आहे. तिथून मला आय डी भेटली. आय डी भेटल्यानंतर मी काही दिवसांना मशीन ॲप्लिकेशन केल्यानंतर मला मशीन भेटलं. मशीन भेटल्याच्यानंतर ती मशीनला मी आय डी ज्यावेळेस लॉग इन करतो कुठल्याच मशीन लॉग इन होतच नाही. ती ब्लँक आय डी आरसीएफला जाऊन मी चौकशी केली. चौकशी केली असता तो आय डी चालूच नाही आणि ब्लँक झालेला आहे. कोणत्याही मशीनवर मी केलं होतं डीलर ॲप्लिकेशन नॉट फाउंड म्हणून दाखवतं. त्यानंतर मी तालुका कृषी अधिकाऱ्याला कळवलं. तालुका कृषी अधिकाऱ्याचं नाव काय? एक रणसिंग मॅडम म्हणून यांना मी ॲप्लिकेशन केलं होतं. त्यांच्याकडून रिसिव्ह घेतली तुम्ही. त्यानंतर मी पंकज ताईने साहेबांना बी कॉन्टॅक्ट केला नंतरला. त्यानंतर मी एसओ साहेबांना बी कॉन्टॅक्ट केलेलं आहे. त्यांना बी बोललो होतो. त्यानंतर मी त्यांचं म्हणणं काय? यांचं म्हणणं काय आहे, आय डी एका लायसनवर एकच आय डी भेटते आणि एक आय डी भेटल्यानंतर दुसरी आय डी आम्ही जनरेट करू शकत नाही. मग एका लायसनवर तुमची एकच आय डी का दोन्ही? एकच आय डी आहे पण ती आय डी सुद्धा चालू नाही. मग ती आय डी चालू नसल्यावर मी खत विकायचं कसं? आणि जे होलसेलर डीलर आहेत हे काय म्हणतात मला, तुम्ही 10 टन युरिया घेतला तर दुसरं तुम्हाला 10, 20 वगैरे 20 टन घ्यावं लागेल. म्हणजे लिंकिंग प्रकारात घ्यावं लागेल. मग मी घ्यायचं कसं? आणि ऑफलाईन मला भेटतच नाही. आपलं एक पण कोणी विकता येत नाही. आज मी आय डी माझी बंद करेल. डीबीटी पोर्टलचे आहे ना, स्टेट कोऑर्डिनेटरला बी कळवलं तर यांनी आय डीच वरतून बंद केलेली. आय डी चालूच होत नाही. आणि यांनी माझे 2 दिवसामध्ये आय डी चालू करून दिली पाहिजे किंवा मला तसं ऑफलाईन पत्र दिलं पाहिजे खत विक्री करण्यासाठी. धन्यवाद. याच्यात विशेष म्हणजे कसं आहे माहिती का, मी कर्जबाजारी झालेलो. मी कर्ज काढले. स्वतःचा बिझनेस बेरोजगार असताना मी कर्ज काढून हा धंदा चालू केला. आणि माझ्या बिझनेसच्या याच्यावरच कर्ज असल्यामुळं मला आय डी चालू करून खत चालू करणं महत्त्वाचं आहे. कर्ज फेडणं महत्त्वाचं आहे. जर नाही फेडणं झालं तर आज मला आत्महत्येची वेळ आलेली ना. शासनाच्या दरबारी मला आत्महत्या करावं लागेल. मग याची जिम्मेदारी सगळं कृषी विभागाची राहणार आहे. जिम्मेदार कोण? याला मेन जिम्मेदार कोण? याला मेन जिम्मेदार म्हणजे तालुका कृषी अधिकारी किंवा आपल्या स्टेटचे जे डीबीटी पोर्टल यांनी ऑनलाईन जे केलं हे जिम्मेदार राहणार आहे. कारण यांच्या ऑनलाईन पोर्टल सर्व्हरला प्रॉब्लेम झाला म्हणतात. ते सर्व्हरचा प्रॉब्लेम सॉल्वच करत नाही. जवळपास 2 महिने उलटून गेले. चालेल. धन्यवाद.